परवा म्हणजे 7 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान झालं आणि आज मतमोजणी आहे. पण मतदानाच्या दिवशी रात्री खरं तर मतदान प्रक्रिया 6-6:30ला संपली की त्याच्यानंतर सगळी ईव्हीएम मशीन्स ही त्या ठिकाणी जी निवडणूक आयोगानं गोदामं निश्चित केलेली असतात किंवा ठिकाणं निश्चित केलेली असतात तिथे ती मशीन्स सील करून पाठवली जातात आणि त्या प्रत्येक मशीनवर नोट लिहिलेल्या असतात की ती मशीन्स कुठल्या मतदान केंद्रामधून आणलेली आहेत आणि त्या गोदामांच्या बाहेर किंवा त्या स्थळांच्या बाहेर VVIP सिक्युरिटी सुद्धा असते. ही काळजी का घेतली जाते ते कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून. पण सोलापुरामध्ये घडलं असं की काही EVM मशीन्स ही साधारणपणे 11:15 दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते आहेत उमेश पाटील, त्यांना माहिती लागली की सोलापूरला हायवेजवळ एक धाबा आहे आणि तिथे काही मशीन्स आम्हाला आढळून आलेली आहेत, EVMची मशीन्स. उमेश पाटील तिथे गेले. त्या EVM मशीन्स सोबत जे कोणी होते त्यांनी संपर्क केला की तुम्ही ही कुठून आणली आहेत आणि ही एवढी सील केलेली मशीन्स दिसत आहेत ती कुठली आहेत, काय आहेत, अशी सगळी विचारणा उमेश पाटील यांनी केल्यानंतर तिथे निवडणूक अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांचे काही सोबती होते ते आले आणि त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की ही वापर न झालेली EVM मशीन्स आहेत. खरं तर ती सील होती त्यामुळे तसेही प्रश्न उपस्थित होत होते की ही न वापरलेली कशी काय असतील. पण जेव्हा हा सगळा गदारोळ झाला, प्रश्न उपस्थित केले उमेश पाटलांनी, त्याचा व्हिडिओ तयार केला, तो व्हायरल झाला, मग मात्र ती EVM मशीन्स प्रॉपरली सील झाली, त्याचा पंचनामा करण्यात आला आणि ती पुन्हा एकदा गोदामात पाठवण्यात आली, म्हणजे निश्चित ठिकाणी ती पाठवण्यात आली. आज असं समजतंय की एका वाहन चालकावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्या वाहन चालकावर गुन्हा अशासाठी दाखल झालाय की त्याने विदाऊट परमिशन ती EVM मशीन्स गोदामाच्या त्या निश्चित केलेल्या स्थळाच्या बाहेर आणलीच कशी आणि म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. पण इथे जी कलमं लावलेली आहेत ती सुद्धा चुकीची लावली आहेत आणि मुळात थर्ड पार्टी म्हणजे एका तिसऱ्याच व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं वाहनांचं आणि अशा वेळी त्या वाहन चालकावर कशी काय कारवाई होऊ शकते, गुन्हा दाखल होऊ शकते. तो झालाच तर तो प्रायोरिटीने व्हायला नको, प्रायोरिटीने सरकारी कर्मचारी, सरकारी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा की त्यांचा इथे निष्काळजीपणा जास्त आहे, अपारदर्शकता आहे त्यांची. त्यांना नेमकं काय करायचं होतं, धाब्याच्या ठिकाणी ती मशीन्स कशी काय गेली या सगळ्याची विचारणा व्हायला हवी होती. अनेक जवळची CCTV बघायला पाहिजे होती. ती जर गोदामात गेली असतील आणि तिथून ती पुन्हा बाहेर काढली गेली असतील तर ती कुणाच्या सांगण्यावरनं काढली गेली, त्या वाहन चालकाला कुणाचे निर्देश होते, हे सगळं खरं तर तपासलं जायला पाहिजे आणि निवडणूक अधिकारी कर्मचारी कोण होते त्यांच्यावर ठपका ठेवला पाहिजे. त्या क्षणी असलेल्या अधिकारी शासकीय लोकांवर खरं तर कारवाई झाली पाहिजे. पण आज सकाळी म्हणजे मतमोजणी ज्या दिवशी होती आहे त्या दिवशी सोमवारी सकाळी बातमी अशी आली की एका थर्ड पार्टी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. म्हणजे तो तर कामावर रुजू सुद्धा नव्हता, तो थर्ड पार्टी होता, तो कॉन्ट्रॅक्टवर होता. त्यामुळे ही फक्त दाखवण्यापुरती कारवाई केली गेलेली आहे का, म्हणजे कुठेतरी हा विषय दाबला जावा, तोंड बंद व्हावं या प्रश्नाविषयी म्हणून ही कारवाई नुसती केली गेलेली आहे का, तोंड देखली कारवाई ज्याला आपण म्हणतो तशी केली गेलेली आहे का. मग एवढा मोठा जर गोंधळ समोर येत असेल तर EVM मशीन्स ही करप्ट होऊ शकतात, EVM मशीन्स मधला डेटा बदलला जाऊ शकतो, EVM मशीन गहाळ केली जाऊ शकतात, असे जे आरोप विरोधक मागच्या 1 वर्षापासून लोकसभेच्या आधीपासून करतायत ते दावे खरे असण्याला वाव ठरतो. त्यामुळे अशा प्रकारची घटना जेव्हा समोर आली तेव्हाच काटेकोरपणे कारवाई व्हायला हवी होती आणि तातडीनं, म्हणजे खरं तर एकाच दिवसात एक्सप्लेनेशन मागितलं जायला पाहिजे होतं की हे घडलंय कसं आणि नेमकं यामध्ये काळबेरं काय आहे, कशी काय ही धाब्यावर EVM मशीन्स सापडतात आणि ती जर यूज केलेली नसतील, वापरली गेलेली नसतील तर ती पुन्हा गोदामात का पाठवली आणि ती पुन्हा वापरात आली का, म्हणजे ती कुठल्या तरी मतदान केंद्रावरूनच आलेली होती आणि ती धाब्यावर सापडली, मग ती कशी सापडली, यातलं खरं काय खोटं काय, कोण खोटं बोलतोय, तो निवडणूक अधिकारी ज्या वेळेला उमेश पाटीलांना उत्तर देत होता तो व्यक्ती खोटं बोलतोय का, अशा सगळ्या गोष्टी समोर यायला हव्यात कारण गंभीर बाब आहे आणि त्यावरून
म्हणजे ज्या त्या ईव्हीएम मशीन्स होत्या त्यावरून त्या भागातल्या निवडणुकीचं भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे अधिक गंभीर हा विषय आहे आणि फक्त याच्याविषयी चर्चा करून चालणार नाही, तर तितकीच काटेकोरपणे कारवाई निवडणूक आयोगाला सुद्धा करावी लागेल. कारण फक्त भाजपवर हे आरोप होत नाहीयेत की भाजप ईव्हीएम मशीन्स करप्ट करताय, गहाळ करताय किंवा त्याच्यात काहीतरी गौडबंगाल करताय, तर निवडणूक आयोगावर सुद्धा वारंवार ताशेरे ओढले जात आहेत. लोकसभा, विधानसभा, त्याच्यानंतर नगर परिषदा, मग महापालिका, आता झेडपी आलं. वारंवार निवडणूक आयोगावर सुद्धा ताशेरे ओढले जातात की निवडणूक आयोग कुणाचं तरी पपेट म्हणून काम करताय, निवडणूक आयोग पारदर्शकपणे काम करत नाही आहे. तर निवडणूक आयोगाला सुद्धा आपल्यावर झालेले आरोप जर खोडून काढायचे असतील तर याचा मागमूस घ्यावा लागेल आणि सविस्तरपणे पत्रकार परिषद घेऊन हे सांगावं लागेल की सोलापूरमध्ये नेमकं काय घडलं, ती ईव्हीएम मशीन्स होती कुठली. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.